Good morning, students. Welcome to the class of SYBCom semester 3, and we are going to learn Introduction to Management Accounting, and today we are learning the fifth segment of Study of Financial Statements. So now we are going to see the limitations of financial statements. So these are listed here. First is absence of complete set of principles. ज्या वेळेला फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार केली जातात त्यावेळेला त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टींच्याबद्दल गाईडलाईन्स मिळत नाहीत, म्हणून म्हटलेलं आहे की अब्सेन्स ऑफ कंप्लीट सेट ऑफ प्रिन्सिपल्स. देन लॅक ऑफ ॲग्रीमेंट ऑन प्रिन्सिपल्स. जे अकाउंटिंग पॉलिसीज आपण वापरतो स्टेटमेंट्स तयार करत असताना, त्याचं प्रेझेंटेशन करत असताना, तर त्याच्यामध्ये सगळीकडे एकवाक्यता दिसून येत नाही. तर काही बाबतीमध्ये सेबी वेगळं काही म्हणत असते, कुठे वेगळ्या दुसरा जो ॲक्ट आहे इन्कम टॅक्स ॲक्ट उदाहरणार्थ आहे, तर त्याच्यामध्ये एखाद्या पॉलिसीबद्दल किंवा अकाउंटिंग ट्रीटमेंटबद्दल वेगळी माहिती दिलेली असते, अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये वेगळी माहिती दिलेली असते. तर त्याच्यामध्ये कुठे युनिफॉर्मिटी सगळीकडे नाही आहे. देन डिफरन्सेस इन ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स. जी प्रिन्सिपल्स वापरायची आहेत अकाउंटिंगची, ती वापरत असतानासुद्धा ती कशा पद्धतीनं वापरायची याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संस्थांची मतं जी आहेत ती वेगवेगळी आहेत, किंवा यामध्ये पुन्हा पर्सनल जजमेंट जे आहे ते पर्सनल जजमेंटसुद्धा ॲप्लिकेबल केलं जातं आणि त्यामुळे तुमच्या मतामध्ये फरक पडतो. देन इट रेकॉर्ड्स ओन्ली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये तुमच्याकडे इतर काही असेट्स असतील की त्या असेट्स अशा आहेत की त्या मॉनिटरी टर्म्समध्ये नाही आहेत, परंतु तरीसुद्धा त्या संस्थेसाठी बेनिफिशियल आहेत, तर अशा असेट्सचा उल्लेख वगैरे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येत नाही. देन नो ॲक्च्युअल रिफ्लेक्शन ऑफ कंटिंजन्सी. आपण फायनान्शियल स्टेटमेंटच्या खाली कंटिंजंट लायबिलिटी रेकॉर्ड करतो, परंतु प्रत्यक्ष बॅलन्स शीटमध्ये किंवा प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये त्या कंटिंजन्सीमुळे होणारा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे, लॉसच रादर, तर त्याचं ॲक्च्युअल रिफ्लेक्शन मात्र होत नाही. आणि जे कॉन्झर्वेटिझमची जी कन्व्हेन्शन आहे त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या संस्थेचा जो पॉसिबल प्रॉफिट आहे, फ्युचर प्रॉफिट आहे, तो आपण रेकॉर्ड करू शकत नाही, परंतु त्याच्यासुद्धा रिफ्लेक्शन कुठेतरी तुमच्या स्टेटमेंट्समध्ये व्हायला हवं. तर ती एक मर्यादा फायनान्शियल स्टेटमेंटची आहे. फेल टू रिव्हील स्कॅरसिटी ऑफ वर्किंग कॅपिटल. फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना आपण जी व्हर्टिकल स्टेटमेंट तयार करतो त्यात वर्किंग कॅपिटल आपण लिहितो असेट साईडला. करंट असेट्समधून करंट लायबिलिटीज वजा केल्या की आपल्याला वर्किंग कॅपिटल मिळतं, परंतु ते वर्किंग कॅपिटल पुरेसं आहे का तर किंवा नाही, किंवा किती गरज वर्किंग कॅपिटलची आहे हे प्रत्यक्ष स्टेटमेंटमधून आपल्याला कळत नाही. त्यासाठी वेगळे कॅल्क्युलेशन्स पुन्हा करावे लागतात. वर्किंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट वगैरे कॅल्क्युलेट करावी लागते. देन बॅलन्स शीट इज अ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. बॅलन्स शीटमध्ये जे काय तुम्ही रेकॉर्ड करता त्याच्यामध्ये सगळ्या घडून गेलेल्या घटना ज्या आहेत, फायनान्शियल घटना, त्यांचं हे रेकॉर्ड आहे. भविष्याचा वेध बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला दिसणार नाही. इंटरिम रिपोर्ट्स. जर समजा एखादी कंपनी आहे आणि ती गेली मागची 50 वर्ष सुरू आहे आणि 50 वर्ष सुरू आहे आणि ती पुढेसुद्धा चालू राहणार आहे असं आपण गृहीत धरतो गोईंग कन्सर्नमुळे. म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट दरवर्षी ती कंपनी इयर एंडिंगला स्वतःचे रिपोर्ट्स तयार करते, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करते, पण ते शेवटी त्यांचे इंटरिम रिपोर्ट्स आहेत, फायनल रिपोर्ट्स नव्हे. त्यांना गेल्या 50 वर्षात एकूण त्या कंपनीनं काय केलं हे रिफ्लेक्ट कुठेही त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये असं होऊ शकत नाही. तर ही एक आणखीन एक मर्यादा आहे. देन नो फेअर पिक्चर ड्युरिंग द ॲबनॉर्मल कंडिशन्स. जी फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार केली जातात ती सगळी नॉर्मल कंडिशन्स गृहीत धरून त्याची प्रिन्सिपल्स, त्याचे कन्व्हेन्शन्स, ॲझम्पशन्स किंवा डिस्क्लोजर सगळी दिली जातात. ॲबनॉर्मल कंडिशनच्या वेळेला मात्र जी स्टेटमेंट्स तयार केली जातात ती मात्र तुमचं ट्रू अँड फेअर पिक्चर दाखवतीलच असं नाही. उदाहरणार्थ आता सध्या कोविड पॅन्डेमिक चालू आहे आणि कोविड पॅन्डेमिकमध्ये अनेक कंपन्या, म्हणजे देशातल्या आणि जगातल्याच लाखो करोडो कंपन्या ज्या आहेत त्या
मधल्या काळामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे बंद होत्या. आता त्यांचे या वर्षाचे जे काय फायनान्शियल रिझल्ट्स असतील ते फायनान्शियल रिझल्ट हे ॲबनॉर्मल कंडिशन्समधले रिझल्ट आहेत. त्यावरून जर कोणी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा नाही करायचं हे डिसिजन जर कोण घेत असेल तर तो डिसिजन तिथे चुकू शकतो. सो त्या ॲबनॉर्मल कंडिशन्समध्ये जे काय चित्र दाखवलं जातं त्यातून फायनान्शियल पोझिशन दाखवली जाते, बिझनेसचा परफॉर्मन्स दाखवला जातो, तर ते चित्र खरं असेलच असं नाही. नेक्स्ट इज लॅक ऑफ सिम्प्लिसिटी, क्लॅरिटी अँड कॉम्प्रिहेन्सिव्हनेस. फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करत असताना इतक्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या जातात. उदाहरणार्थ जर तुम्ही बॅलन्स शीटमध्ये फिक्स असेट्स बघितले तर त्याची लिमिटेड माहिती आपल्याला मिळते. अनेक फिक्स असेट्स, त्याचे ब्लॉक्स, त्या ब्लॉकमध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या असेट्स, म्हणजे समजा जर बिल्डिंग ही एक असेट घेतली तर तुमच्या कंपनीच्या 10 ठिकाणी फॅक्टरीज असतील तर त्या 10 वेगवेगळ्या बिल्डिंग्स तिथे असू शकतात. 10 बिल्डिंगच्या ऐवजी तिथे 15 बिल्डिंगसुद्धा असू शकतील. तुमची गोडाऊनचे बिल्डिंग्स असतील, तुमचे शोरूमचे ऑफिसची बिल्डिंग असू शकते, मार्केटिंग ऑफिसची बिल्डिंग वेगळी असू शकते. असं सगळं हे जर असेल तर ते कुठेही तुमच्या स्टेटमेंटमध्ये रिफ्लेक्ट होत नाही. केवळ तिथे एक आकडा येतो, लँड अँड बिल्डिंग किंवा बिल्डिंग 5 करोड, बिल्डिंग 10 करोड असा एक आकडा येतो. त्याच्यावरचं डिप्रिसिएशन दाखवलं जातं. कुठल्या बिल्डिंगवरती किती डिप्रिसिएशन आहे हे डिटेल्समध्ये बघण्यासाठी तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहेत ते बघावे लागतात. अगेन देअर इज लॅक ऑफ क्लॅरिटी. सगळं बघितल्याच्या नंतर तुम्हाला क्लॅरिफिकेशन सगळ्यातून मिळेलच असं नाही. कॉम्प्रिहेन्सिव्हनेसचा अभाव आहे, म्हणजे सर्वसमावेशक स्टेटमेंट्स असत नाहीत. सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव केला जात नाही. नेक्स्ट इज ओमिशन ऑफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. जी नॉन मॉनिटरी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन यातून वगळली जाते. वरती आपण मॉनिटरीचा मुद्दा बघितला, त्याच्याच अनुषंगाने हा मुद्दा आहे, ओमिशन ऑफ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. नॉन मॉनिटरी घटना ज्या असतील तर त्या यात येत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीला बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळालं तर ते अवॉर्ड मिळाल्याच्या नंतर ते जर पैशाच्या स्वरूपात अवॉर्ड असेल तर ते पैशाच्या स्वरूपातलं अवॉर्ड अदर इन्कममध्ये रेकॉर्ड केलं जाईल. पण त्यामुळे तुमच्या बिझनेसची इमेज जेवढी वाढलेली आहे ते तुमच्या गुडविलमध्ये इंटरप्रेट होईलच असं नाही. गुडविल रेकग्नाईज तुम्ही केलं तर ते इंटरप्रेट होईल, बट अदरवाईज ते होणार नाही. फर्दर इन्फ्लुएन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स. सगळ्या ज्या फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्यामध्ये ती इन्फ्लुएन्स आहेत कशाने, तर अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स आणि कन्व्हेन्शन्सनी आहेत. म्हणजे ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट्स असतातच असं नाही, तर तिथे अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स आणि पर्सनल जजमेंट या 3 गोष्टींवरती आधारित ती असतात. नेक्स्ट, चॉईस ऑफ अकाउंटिंग इयर. आता प्रत्येक एंटरप्राइजला आपला अकाउंटिंग इयर चूज करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो की फायनान्शियल स्टेटमेंट्स ही कम्पेरेबल असतात, अकाउंटिंग स्टँडर्ड्समुळे त्यात युनिफॉर्मिटी येते, तर असं प्रत्येक वेळी असेलच असं नाही. वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे अकाउंटिंग इयर्स जर चूज केलेले असतील तर त्यांचं कम्पॅरिझन हे केवळ तुम्ही शेवटी जी काय त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस येतो किंवा त्यांची त्या दिवसाची जी बॅलन्स शीट दिसते त्यावरून तुम्ही सांगू शकत नाही. समजा आत्ताचंच उदाहरण आपण घेऊया की कोविड पॅन्डेमिकच्या ह्याच्यामध्ये एखाद्या संस्थेची तुम्ही बॅलन्स शीट बघितली आणि ती किंवा त्यांचा प्रॉफिट बघितला आणि प्रॉफिट तुम्हाला दिसतो आहे तिथे समजा जर 5%च प्रॉफिट दिसतो आहे आणि दुसऱ्या एखाद्या संस्थेचा प्रॉफिट लॉस अकाउंट बघितला आणि तो नॉर्मल कंडिशन्समधला प्रॉफिट लॉस अकाउंट असेल आणि त्यांचा मात्र 25% प्रॉफिट दिसतो आहे आपल्याला, तर या दोन्हीचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही कारण दोघांचं अकाउंटिंग इयर हे वेगळं आहे. कंडिशन्स त्या वेळेच्या अकाउंटिंग इयर क्लोज करतानाच्या कंडिशन्स ह्या वेगवेगळ्या आहेत किंवा ड्युरिंग द इयर कंडिशनसुद्धा वेगवेगळ्या आहेत. नेक्स्ट, फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी जी काही इन्फॉर्मेशन लागते ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन फायनान्शियल स्टेटमेंट्समधनं जशीच्या तशी घेता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं त्याचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं. त्याच्यावरून रेशोज काढू शकतात, काढता येतात आणि त्यावरून मग मॅनेजमेंटचे डिसिजन्स जे आहेत ते घेता येतात. परंतु थेट फायनान्शियल स्टेटमेंट्सवरून तुम्ही डिसिजन मेकिंग करू शकत नाही. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. आणि ही लिमिटेशन्स असल्यामुळेच त्याचं अधिक ॲनालिसिस करण्यासाठी किंवा इंटरप्रिटेशन करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग जो आहे त्याचा वापर केला जातो.
आता आपण बघूया प्रॉफिट लॉसचे आयटम्स आणि बॅलन्स शीटचे आयटम्स याच्यामध्ये काय काय रिलेशनशिप आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये असणार आहेत इन्कम्स असणार आहेत, एक्सपेन्सेस असणार आहेत आणि बॅलन्स शीटमध्ये असणार आहेत असेट्स आणि लायबिलिटीज. आता यामध्ये असेट्स आणि एक्सपेन्सेस या दोन्हीचा सुद्धा डेबिट बॅलन्स आहे, पण असेट्स म्हणजे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एक्सपेन्सेस म्हणजे आहेत ते रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अर्थ काय, तर त्यांचा बेनिफिट हा 1 वर्षाच्या काळासाठी आहे आणि असेटचा अर्थ हे कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ असा आहे की त्याचा बेनिफिट हा भविष्यामध्ये अनेक वर्षांसाठी आहे. तर दोन्हीचा जरी डेबिट बॅलन्स असला तरी त्यामध्ये फरक आहे. पुढे कॅपिटल, लायबिलिटीज अँड इन्कम शो क्रेडिट बॅलन्सेस. पुन्हा इथे कॅपिटल आणि लायबिलिटीज ज्या आहेत त्या तुमच्या कॅपिटल रिसिट्स आहेत किंवा कॅपिटल पेमेंट्स आहेत आणि इन्कम जे आहे ते तुमचं रिव्हेन्यू इन्कम आहे किंवा रिव्हेन्यू जनरेशनमधून इन्कम क्रिएट होतो. प्रॉफिट लॉस अकाउंट शोज इन्कम्स अँड एक्सपेन्सेस फॉर ॲन अकाउंटिंग इयर. इन्कम आणि एक्सपेन्स दाखवले जातात ते एका वर्षाचे, वर्षभरामध्ये तुम्ही जेवढे इन्कम कमावले आहेत ते, एक्सपेन्सेस खर्च केलेले आहेत ते दाखवले जातात. तर बॅलन्स शीटमध्ये एका विशिष्ट तारखेचे असेट्स आणि लायबिलिटीज दाखवले जातात. दोन्हीतला आणखीन एक फरक आहे तो म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या पुढे लिहिलेलं आहे अकाउंट, ते एक अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. प्रॉफिट लॉस अकाउंट शोज रिझल्ट्स ऑफ ऑपरेशन्स ड्युरिंग द इयर. वर्षभरामध्ये तुमची जी ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी आहे त्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमधून जे काही रिझल्ट्स आलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट आला आहे की लॉस आला आहे, तुम्ही खरेदी किती केली, विक्री किती केली, बाकीचे खर्च किती केले, हे सगळ्या गोष्टी प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये समराईज केल्या जातात. आणि बॅलन्स शीटमध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी आहे, फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते दाखवलं जातं. आता यातले जे वेगवेगळे आयटम्स आहेत त्याचा इम्पॅक्ट कसा होतो तो आपण बघूया. फर्स्ट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्समुळं काय होतं, तुमचा जो प्रॉफिट आहे तो कमी होतो. म्हणजे तुम्ही काय करता, तर डेबिट साईडला लिहिता, तुम्ही समजा उदाहरणार्थ टू रेंट लिहिलेलं आहे 5,000, त्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस समजा 1,000 असेल तर प्लस 1,000 आउटस्टँडिंग रेट ॲड करता, म्हणजे तुमचा एक्सपेन्स आता झाला 5,000च्या ऐवजी 6,000. एक्सपेन्स वाढला याचा अर्थ काय आहे, तुमचा प्रॉफिट जो आहे तो कमी होणार. आता बॅलन्स शीटवर ह्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर आउटस्टँडिंग एक्सपेन्स ही लायबिलिटी आहे, ती तुम्हाला कधीतरी 1 वर्षाच्या आत पे करावी लागणार आहे आणि त्यामुळे ती लायबिलिटी वाढली तुमची. लायबिलिटी वाढल्यामुळं हा एक परिणाम झाला, लायबिलिटी वाढणं. आणि दुसरा परिणाम, जे तुमचं प्रॉफिट तुम्ही इथे दाखवलेला आहे, हा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कमी झाल्यामुळं शेअर होल्डर्सची नेटवर्थ जी आहे ती सुद्धा कमी झाली. ती कशी कमी झाली, तर हा प्रॉफिट जातो कुठे, तर रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये जातो. आणि रिझर्व्स अँड सरप्लस कोणाच्या मालकीचा आहे, तर शेअर होल्डर्सच्या मालकीचा आहे किंवा तो शेअर होल्डर्स फंडचा भाग आहे. मग शेअर होल्डर्स फंडसुद्धा कमी झाला. सो या पद्धतीनं या आउटस्टँडिंग एक्सपेन्स हा जो प्रॉफिट लॉस अकाउंटमधला आयटम आहे त्याचा परिणाम अशा पद्धतीनं होतो. दुसरा आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कममुळे काय होतं, तुमचा प्रॉफिट जो आहे तो इन्क्रीज होतो. इट इन्क्रीजेस, पाहिजे स्पेलिंग मिस्टेक आहे, इट इन्क्रीजेस द प्रॉफिट, कारण तुम्ही आउटस्टँडिंग इन्कम क्रेडिट साईडला ॲड करता आणि त्यामुळे तुमची असेट वाढते. असेट वाढते म्हणजे काय, तुम्ही बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला करंट असेट्समध्ये हा आउटस्टँडिंग इन्कम दाखवता आणि याच्यामुळे नेटवर्थ वाढते, कारण प्रॉफिट वाढला की तो रिझर्व्ह सरप्लसमध्ये ॲड होतो आणि म्हणजे शेअर होल्डर्स फंड किंवा नेटवर्थ जी आहे ती वाढते. नेक्स्ट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. जो तुम्हाला ॲडव्हान्समध्ये इन्कम मिळालेला आहे तर तो ॲडव्हान्स इन्कम हा परत द्यावा लागू शकतो, म्हणून त्याला आपण लायबिलिटी म्हणून रेकग्नाइज करतो. आणि हा ॲडव्हान्स इन्कम तुम्ही तुमच्या या वर्षीच्या इन्कममधून वजा करता, कारण तो या वर्षीशी लागू असलेला इन्कम नाही आहे, तो नेक्स्ट इयरचा इन्कम आहे, म्हणून तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंटमधून वजा करता आणि त्यामुळे प्रॉफिट हा तुमचा कमी होतो. प्रॉफिट कमी झाल्यामुळे नेटवर्थ काय होते, नेटवर्थसुद्धा इथे कमी होते आणि लायबिलिटी मात्र काय होते, वाढते. नेक्स्ट इज पेमेंट ऑफ ॲन एक्सपेन्स.
एखादं तुम्ही ज्या वेळेला एक्सपेन्स पे करता त्यामुळं काय होतं, प्रॉफिट रिड्यूस होतो, प्रॉफिट कमी होतो. तुम्ही प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला जेवढे म्हणून एक्सपेन्स लिहिता, टू सॅलरीज, टू रेंट, टू इन्शुरन्स, हे सगळे एक्सपेन्सेस लिहिता, त्यामुळे प्रॉफिट कमी कमी होत जातो. ग्रॉस प्रॉफिटमधून तुम्ही हे सगळं वजा करता अँड देन यू गेट द नेट प्रॉफिट. आणि एक्सपेन्सच्या पेमेंटमुळं काय होतं, तुमचे असेट, कुठली असेट कमी होते, तर इथे कॅश बँक अकाउंट जो आहे, करंट असेट जी आहे ती करंट असेट इथे तुमची कमी होत असते. आणि नेटवर्थ जी आहे, प्रॉफिट कमी झाल्यामुळे नेटवर्थसुद्धा कमी होतो. फर्दर पार्ट इज रिसीट ऑफ ॲन इन्कम. जर इन्कम तुम्हाला कुठलाही मिळाला तर तुमचा प्रॉफिट वाढतो. तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तो दाखवता आणि त्यानंतर इन्कम वाढल्यामुळे तो जर कॅश स्वरूपात मिळाला असेल तर कॅश आणि बँक अकाउंट जे आहेत त्या करंट असेट्स तुमच्या वाढतात आणि प्रॉफिट वाढल्यामुळे नेटवर्थसुद्धा वाढते. सो या पद्धतीनं एक्सपेन्स आणि इन्कम हे जे प्रॉफिट लॉसचे आयटम्स आहेत त्याचा बॅलन्स शीटवरती आणि प्रॉफिटवरती परिणाम होत राहतो. पुढची रिलेशनशिप आपण बघूया, ती म्हणजे असेट्स आणि इन्कममध्ये काय रिलेशनशिप आहे. ज्या वेळेला तुम्ही गुड्सची विक्री करता, सेल ऑफ गुड्स करता, लेट मी टेक द पॉइंटर राईट. असेटची ज्या वेळेला तुम्ही विक्री करता, ती विक्री केल्यामुळं काय होतं, इन्कम अर्न होतो आणि त्या इन्कममधून तुम्हाला करंट असेट्स मिळतात. समजा तुम्ही 10,000 रुपयाचे गुड्स विकले, ते जर तुम्ही कॅश बेसिसवर विकले तर तुमच्या कॅश अकाउंटमध्ये ॲड होणार. तुम्ही जर क्रेडिट बेसिसवर विकले तर ते तुमच्या डेटर्समध्ये ॲड होणार. त्यानंतर दुसरा भाग आहे फिक्स असेटचा. फिक्स असेट ज्या वेळेला तुम्ही एम्प्लॉय करता, म्हणजे त्यांचा वापर करता, त्यातून पुन्हा काय होतं, जनरेट होतं इन्कम. फिक्स असेट वापरल्याच्यानंतर त्यातून गुड्स तयार होतात, पुन्हा तुम्ही ते गुड्स विकता, पुन्हा इन्कम जनरेट होतो आणि पुन्हा त्यातून करंट असेट्स मिळतात. सो या पद्धतीनं असेट्स आणि इन्कम यामधला हा रिलेशनशिप आहे. देन रिलेशनशिप बिटवीन असेट्स अँड एक्सपेन्सेस. ज्या वेळेला तुम्ही एक्सपेंडिचर करता, म्हणजे त्याला लाँग टर्म बेनिफिट आहे, 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी एक्सपेंडिचर करता, त्यालाच आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. आणि त्या कॅपिटल एक्सपेंडिचरमधून फिक्स असेट जे आहेत ते क्रिएट होतात. मग तुम्ही जर मशिनरी खरेदी केली असेल तर मशिनरी फिक्स असेट तुम्ही बॅलन्स शीटमध्ये लिहिता. व्हेकल, फर्निचर, बिल्डिंग, लँड जे काही तुम्ही खरेदी कराल त्याप्रमाणे फिक्स असेट्स तुम्ही बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करता. आता पुन्हा एक्सपेन्स यातून जनरेट पुन्हा कसा होतो, तर इन्कर होतो जो एक्सपेन्स, तो म्हणजे फिक्स असेट तुम्ही वापरल्यामुळे त्यांची झीज होते आणि त्याचं डिप्रिसिएशन तुम्हाला रेकग्नाईज करावं लागतं. आणि हे डिप्रिसिएशन पुन्हा आपण रेकॉर्ड कुठे करतो, तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि असेटमधून आपण ते वजा करतो, म्हणजे असेटची किंमत हळूहळू ती कमी होते. म्हणजे डिप्रिसिएशनचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट होतो असेटवरती. म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंटमधला तो आयटम आहे त्याचा इम्पॅक्ट होतो फिक्स असेटवरती, म्हणजे बॅलन्स शीटवरती. या पद्धतीनं या असेट्स आणि प्रॉफिट लॉस अकाउंटचे आयटम्स म्हणजे इन्कम्स आणि एक्सपेन्सेस यातला परस्पर संबंध आहे. आता आणखी दुसरे एक्सपेन्सेस बघूया. डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे त्याचं मूळ नेचर जे आहे ते रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचं आहे. उदाहरणामध्ये ब्रँड प्रमोशन एक्सपेन्सेस. एक नवीन ब्रँड तुम्ही तयार केलात आणि त्या ब्रँडचं तुम्हाला मार्केटमध्ये प्रमोशन करायचं आहे आणि ते प्रमोशन करण्यासाठी तुम्ही समजा एखाद्या सिने अभिनेत्याला बोलवलं तर त्याला करोडो रुपये मानधन तुम्हाला द्यावं लागेल आणि हे करोडो रुपयाचं मानधन हा तुमच्या ब्रँड प्रमोशनचा भाग आहे, ॲडव्हर्टायझिंगचा भाग आहे आणि म्हणजे त्याचं मूळ स्वरूप काय आहे, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. परंतु त्याचा बेनिफिट मात्र लाँग टर्म आहे. कारण तुम्ही एका सिनेमातल्या हिरोला जर तुम्ही बोलवणार असाल, करोडो रुपये खर्च करणार असाल तर त्याचा इम्पॅक्ट हा खूप लांब काळ किंवा अधिक काळ टिकणार आहे. जसं तुम्ही लक्सच्या साबणाची जाहिरात बघता, त्याच्यामध्ये जे काही स्टार्स आहेत बॉलिवूडमधले त्या स्टार्सना घेऊन ह्या जाहिराती केल्या जातात, तर लोकांच्या मनामध्ये त्या जाहिराती राहतात आणि त्याचा बेनिफिट त्या ब्रँडला होतो आणि त्यामुळे त्याचा सेल वाढतो. आणि हा बेनिफिट काही 1 वर्षापुरता मर्यादित असत नाही, हा बेनिफिट बरीच वर्षांसाठी पुरत असतो.
मग अशा वेळेला काय केलं जातं, तर ही मोठी रक्कम आहे ती तुम्ही एकाच वेळी प्रॉफिट लॉस अकाउंटला दाखवत नाही, तर त्यातली काही अमाऊंट जी आहे ती तुम्ही काय करता, राईट ऑफ करता आणि ती प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवता. आणि उरलेली अमाऊंट जी आहे, ज्याला म्हणतो आपण अमाऊंट नॉट रिटर्न ऑफ, ती फिक्टिशियस असेट म्हणून बॅलन्स शीटमध्ये दाखवता. सो डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेन्सेसची ट्रीटमेंट आपण या पद्धतीनं देतो. दुसरे एक्सपेन्सेस आहेत एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, म्हणजे ज्याला तुम्ही प्रीपेड एक्सपेन्स असं म्हणता. जर एक्सपेन्स आहे तो खर्च आहे, पण तुम्ही पुढच्या वर्षीचा एक्सपेन्स याच वर्षामध्ये जर पेमेंट केला तर त्याचं रूपांतर करंट असेटमध्ये होतं, म्हणजे एक्सपेन्समुळं पुन्हा एकदा असेट जनरेशन इथे होतं. प्रीपेड एक्सपेन्स ही तुमची करंट असेट आहे. नाव सी द रिलेशनशिप बिटवीन लायबिलिटीज अँड इन्कम अँड एक्सपेन्स. लायबिलिटी कशी क्रिएट होते, तर ज्या वेळेला तुम्हाला ॲडव्हान्समध्ये एखादा इन्कम मिळतो त्यातून सुद्धा लायबिलिटी क्रिएट होते. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तुमचे राहिलेले असतील, या वर्षीचे एक्सपेन्स काही पेमेंट करायचे राहिले तर त्यातून लायबिलिटीचं जनरेशन होतं. सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन इन्कम, एक्सपेन्सेस अँड लायबिलिटीज. नाव रिलेशनशिप बिटवीन कॅपिटल अँड द प्रॉफिट ऑर लॉस. ज्या वेळेला प्रॉफिट अर्न होतो त्यावेळेला तुमचं कॅपिटल वाढतं. प्रॉफिट अर्न झाला की तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिता. क्रेडिट साईडला प्रॉफिट लिहिल्याच्या नंतर किंवा इन्कम लिहिल्याच्या नंतर तुमच्या ग्रॉस प्रॉफिटमध्ये तो ॲड होतो, त्यातून खर्च वजा होतात आणि नेट प्रॉफिट तुम्ही काढता. हा काढलेला नेट प्रॉफिट आपण पोस्ट कुठे करतो, तर कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करतो, म्हणजेच रिझर्व्स अँड सरप्लसमध्ये ॲड करतो. आणि त्यामुळे शेअर होल्डर्स फंड किंवा नेट वर्थ जी आहे ती वाढते, म्हणजेच कॅपिटल वाढतं असा त्याचा अर्थ आहे. या उलट जर लॉसेस झाले, लॉस झाल्यानंतर काय होतं, तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लॉस तुमचा रेकॉर्ड होतो आणि त्या लॉसमुळं रिझर्व्स अँड सरप्लसमधून हा लॉस वजा केला जातो, किंवा जर सोल प्रोप्रायटर असेल तर कॅपिटलमधून तुम्ही तो वजा करता, म्हणजेच इथे कॅपिटल डिक्रीज होतं. आत्तापर्यंतचा भाग आपण बघितला की फायनान्शियल स्टेटमेंटचं स्वरूप आपण बघितलं, त्याचा उपयोग काय, कोण त्याचे युजर्स आहेत, त्यांना कसा त्याचा बेनिफिट होतो, हे सगळं आपण बघितलं. त्यांचा आपापसातला संबंध कसा आहे तो बघितला. देन वी ऑल्सो हॅव सीन द फॉर्मॅट्स ऑफ व्हर्टिकल फॉर्मॅट्स फॉर बॅलन्स शीट अँड व्हर्टिकल फॉर्मॅट फॉर इन्कम स्टेटमेंट. आता याच्या पुढचा भाग आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे यांचं ॲनालिसिस करायचं आहे. सो फायनान्शियल स्टेटमेंटचा ॲनालिसिस हा पुढचा भाग इथून सुरू होतो आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल ॲनालिसिस म्हणजे काय, फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या 12वीच्या किंवा FYच्या मार्कशीटचा विचार करा की तुम्हाला तुमच्या हातात रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीट दिली जाते. मग मार्कशीटमध्ये काय आहे तुम्ही बघता की वेगवेगळ्या विषयांची नावं दिलेली आहेत, त्या विषयांच्या नावाखाली त्यांचे तुमचे मार्क दिलेले आहेत, खाली काहीतरी ग्रेड्स लिहिलेले असतात, काही स्कोर लिहिलेला असतो. तर हे सगळं तुम्ही बघता, म्हणजे काय करता, तुम्ही ॲनालिसिस करता की आणि तुम्हाला त्यावरून रिझल्ट तिथे दिसतो की तुम्ही पास आहात की फेल आहात, की तुम्हाला कोणती ग्रेड मिळालेली आहे हे कळतं. तसं बिझनेसचे जे स्टेटमेंट आहेत ते स्टेटमेंट बघितल्याच्या नंतर त्याचं ॲनालिसिस करायचं आहे आणि त्यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. जसं मार्कशीटवरून आपण कन्क्लुजन काढतो की विद्यार्थी पास झाला आहे की फेल झाला आहे. मग पास झाला असेल तर त्याला कोणती ग्रेड मिळालेली आहे, किंवा फेल झाला असेल तर तो कोणत्या विषयामध्ये फेल झालेला आहे, कुठल्या विषयात कमी मार्क मिळाले, कुठल्या विषयात जास्त मार्क मिळालेले आहेत, हे सगळं आपण मार्कशीट बघून करतो. तसं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स बघून त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. सो इट इज अ सिस्टमॅटिक अँड स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट ऑफ द इन्फॉर्मेशन. सो हे काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल सिस्टमॅटिक अँड स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट ऑफ इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिली आहे तिची आपण ट्रीटमेंट करणार सिस्टमॅटिक पद्धतीनं. सो ॲज टू डिराईव्ह, त्यातून निष्कर्ष काढायचे, युजफुल कन्क्लुजन्स, उपयोगी पडणारी कन्क्लुजन्स ऑन द प्रॉफिटेबिलिटी. कशाबद्दलचे निष्कर्ष, प्रॉफिटबद्दलची. तुमची संस्था एंटरप्राइज प्रॉफिटेबल आहे का, तुमची ॲक्टिव्हिटी प्रॉफिटेबल आहे का त्याबद्दल. अँड द सॉल्व्हन्सी ऑफ द बिझनेस एंटिटी कन्सर्न. ज्या संस्थेचे स्टेटमेंट्स आहेत त्या संस्थेची सॉल्व्हन्सी आहे का, बिझनेस सॉल्व्हंट आहे का, लाँग टर्ममध्ये बिझनेस तो टिकणार आहे का, हे बघितलं जातं.
तर त्याच्यासाठी तुम्हाला कन्क्लुजन्स काढायचे आहेत काय, की बिझनेस प्रॉफिटेबल आहे का, बिझनेस सॉल्व्हंट आहे का. यासाठी आपण ही सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशन गोळा करतो आणि त्याचं ॲनालिसिस करतो. फर्दर, इट इज अ स्टडी ऑफ रिलेशनशिप अमंग द व्हेरियस फायनान्शियल फॅक्टर्स इन अ बिझनेस. ॲनालिसिस म्हणजे काय करायचं, तर वेगवेगळे जे फायनान्शियल फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सचा आपापसातला परस्पर संबंध काय आहे तो बघायचा. ॲज डिस्क्लोज बाय अ सिंगल सेट ऑफ स्टेटमेंट. एका स्टेटमेंटमध्ये सगळे हे जे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्सची रिलेशनशिप दाखवली जाते. अँड स्टडी ऑफ ट्रेंड्स ऑफ दीज फॅक्टर्स. या फॅक्टर्सचा ट्रेंड काय आहे त्यातून तुम्ही काही प्रेडिक्शन करू शकता का. आणि जर वेगवेगळ्या स्टेटमेंटची सेरीज असेल, म्हणजे समजा मागच्या 10 वर्षाच्या बॅलन्स शीट घेतल्या तर या बॅलन्स शीटवरनं तुम्ही ट्रेंड सांगू शकता का. आणि तो सांगण्यासाठी त्याचा अभ्यास तुम्हाला पद्धतशीरपणे केला पाहिजे. तर हा अभ्यास करणं म्हणजे ॲनालिसिस. देन ॲनालिसिस हेल्प्स मॅनेजमेंट इन सेल्फ इव्हॅल्युएशन अँड सेल्फ अप्रायझल. ॲनालिसिसमुळं काय होतं, मॅनेजमेंटला मदत होते स्वतःचीच तपासणी स्वतः करण्यासाठी आणि मूल्यमापन स्वतःचं करायचं की आपण कुठे उभे आहोत. गेल्या समजा 10 वर्षांचा अभ्यास केला एखाद्या कंपनीने आणि त्या 10 वर्षात कंपनी सुरुवातीला कुठे होती, मग त्यांचा प्रॉफिट किती वाढत गेला की मध्येच प्रॉफिट कमी झालेला आहे. या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी मॅनेजमेंटला ॲनालिसिसचा उपयोग होतो. ॲनालिसिसचे जे उद्देश आहेत 4 उद्देश आहेत. पहिला आहे प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी ॲनालिसिस म्हणजे बिझनेस तुमचा प्रॉफिटमध्ये आहे की नाही. तर त्यातसुद्धा शॉर्ट टर्म प्रॉफिटेबिलिटी आणि लाँग टर्म प्रॉफिटेबिलिटी. देन लिक्विडिटी. तुमच्या बिझनेसमध्ये लिक्विडिटी किती आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, तर तुम्हाला जे वर्किंग कॅपिटल लागतं ते वर्किंग कॅपिटल पुरेसं आहे का. वर्किंग कॅपिटल कशासाठी लागतं, तर तुमची जी ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी आहे ती चालवण्यासाठी वर्किंग कॅपिटल लागतं. तुमचा प्रत्यक्ष बिझनेस चालवण्यासाठी वर्किंग कॅपिटल लागतं. भले तुमच्याकडे फिक्स असेट करोडो रुपये असतील, परंतु वर्किंग कॅपिटल जर तुमच्याकडे त्या प्रमाणामध्ये नसेल तर तुमचे डे टू डे जे ऑब्लिगेशन्स आहेत, रोजच्या रोज भागवायचे जे खर्च आहेत ते भागवता येऊ शकत नाहीत. आणि म्हणून इथे लिक्विडिटीची गरज आहे. ती लिक्विडिटी तुम्हाला तुमचे करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज जे आहेत त्यावरनं आपण कॅल्क्युलेट करतो. तर ती आहे की नाही ह्याचं ॲनालिसिस केलं जातं. देन सॉल्व्हन्सी. तुमचा बिझनेस सॉल्व्हंट आहे की नाही. लाँग टर्ममध्ये तुमचा बिझनेस टिकू शकतो की नाही. बारीक सारीक अडचणी आल्या तर शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सीमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी आहे का ते तुमची तपासणी होते. आणि जर लाँग टर्ममध्ये आता जसं काय उदाहरणार्थ आता वारंवार कोरोनाचा उल्लेख होतो आहे, परंतु तो अटळ आहे आपल्या सगळ्यांसाठीच. कोरोना पॅन्डेमिकमध्ये कितीतरी कंपन्या बंद झालेल्या आहेत, कितीतरी लोकांचे जॉब लॉस झालेला आहे. तर असे बिझनेस यांची लाँग टर्म सॉल्व्हन्सी नाही असा अर्थ होतो. लाँग टर्म सॉल्व्हन्सी असणारे जे बिझनेसेस आहेत ते आजसुद्धा तग धरून आहेत आणि ते पुन्हा एकदा या पॅन्डेमिकमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांनी जरी नोकऱ्यांमध्ये कपात केलेली असली तरी पण अजूनसुद्धा काही लोकांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये त्या नोकऱ्या पुन्हा वाढण्याची त्यांच्याकडची शक्यता आहे. त्यांचा सेल वाढेल, त्यांचे असेट्स पुन्हा एकदा वाढतील. सो सॉल्व्हन्सी मॅटर्स. नेक्स्ट इज कंपॅरिझन. आणि ॲनालिसिसचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे कंपॅरिझन करता येणं. तुमच्या स्वतःशी कंपॅरिझन असू शकतं किंवा दुसऱ्या एखाद्या फर्मशी कंपॅरिझन असू शकतं किंवा पूर्ण इंडस्ट्रीशी कंपॅरिझन असू शकतं. तर ॲनालिसिस प्रोव्हाइड्स दिस अपॉर्च्युनिटी ऑफ कंपॅरिझन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता ॲनालिसिस केल्याच्या नंतर केवळ ॲनालिसिस करून थांबून उपयोग नाही, तर त्याचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे. मगाचंच उदाहरण सांगते की तुमची मार्कशीट बघितल्याच्या नंतर तुम्ही बघता कुठल्या विषयात मला अधिक मार्क आहेत, कुठल्या विषयात कमी मार्क आहेत. मग समजा तुम्ही आता FY-BComची मार्कशीट बघताय आणि तुमच्या असं लक्षात आलं की अकाउंटन्सीमध्ये मला 70 मार्क्स आहेत. मग तुम्ही आठवून बघता की पेपरमध्ये मला काय अवघड गेलं, मला काय सोपं गेलं. आणि मग मला असं वाटतं की मला 80 मार्क पडण्याची माझी कपॅसिटी होती, पण मी ते पाडू शकलेलं नाही अमुक कारणाने. मग आता इंटरप्रिटेशन काय, तर हे इंटरप्रिटेशन झालं की कोणत्या कारणाने मार्क कमी पडले. आणि पुढचा भाग आहे तो करेक्टिव्ह ॲक्शनचा की हे मार्क मला वाढवायचे असतील तर मला काय करता येईल.
किंवा तुम्ही रिझल्ट शीट बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला दिसलं की मी पास झालो आहे किंवा फेल झालो आहे उदाहरणार्थ, तर फेल मी कोणत्या कारणाने झालो आहे, कोणत्या विषयांमध्ये फेल झालो आहे, मग त्या विषयात मी का फेल झालो आहे, मी त्या विषयाला ॲब्सेंटच होतो का, मी त्या विषयाला गेलो त्या दिवशी मी आजारीच होतो का, किंवा त्या विषयाचा मी अभ्यासच केला नव्हता, बाकीच्याच विषयांचा फक्त अभ्यास केलेला होता. हे जे समजून घेणं आहे, सिम्पल टर्म्समध्ये तुम्ही ती मार्कशीट समजून घेणं म्हणजे त्या मार्कशीटचं इंटरप्रिटेशन. आता आपल्याला इंटरप्रिटेशन बघायचं आहे, फायनान्शियल स्टेटमेंटचं इंटरप्रिटेशन. इन द वर्ड्स ऑफ एफ वूड, इंटरप्रिटिंग मीन्स पुटिंग द मीनिंग ऑफ अ स्टेटमेंट इन टू सिम्पल टर्म्स. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, तर स्टेटमेंटचं मिनिंग साध्या सोप्या शब्दामध्ये करायचं. कशासाठी करायचं, फॉर द बेनिफिट ऑफ अ पर्सन, कोणाच्या तरी फायद्यासाठी करायचं. कसला फायदा आता इथे आहे, फायनान्शियल स्टेटमेंट्सचा बेनिफिट काय आहे, तर तुम्ही ते बघून इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तुम्ही क्रेडिटर असाल तर त्या कंपनीला माल पुरवणार आहात, तुम्ही जर एम्प्लॉई असाल तर तुम्ही त्या कंपनीमध्ये नोकरी करायची आहे तुम्हाला. सो यासाठी तुम्हाला त्या फायनान्शियल स्टेटमेंटची माहिती सोप्या शब्दामध्ये करून हवी आहे, समजून घ्यायचे आहेत फायनान्शियल स्टेटमेंट्स. सो त्याचं इंटरप्रिटेशन इथे केलं जातं. इंटरप्रिटेशन इज अ मेंटल प्रोसेस. ही आकलनाची प्रोसेस जी आहे ही कशी आहे, ही मेंटल प्रोसेस आहे ऑफ अंडरस्टँडिंग द टर्म्स ऑफ द सिम्पलियर एलिमेंट्स. जे घटक आहेत फायनान्शियल स्टेटमेंटमधले ते सोप्या शब्दामध्ये समजून घेणं आहे. रिझल्टिंग फ्रॉम अँड कंपाऊंडेड फायनान्शियल स्टेटमेंट. ही जी फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ती सगळ्या बऱ्याच गोष्टी एकत्र करून आलेली आहेत आणि त्यातनं जे वेगवेगळे घटक आपल्याला दिसत आहेत, उदाहरणार्थ बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला कॅपिटल दिसतं किंवा शेअर होल्डर्स फंड दिसतं, तर शेअर होल्डर फंडचा अर्थ नक्की काय आहे, गेल्या वर्षी किती फंड्स होते, यावर्षी किती फंड्स आहेत, हे समजून घ्यायचं असेल तर त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागेल. अँड फॉर्मिंग ओपिनियन्स, हे सगळं केल्यानंतर तुम्ही काहीतरी विशिष्ट मत ठरवणार. कशाबद्दल मत ठरवणार, तर बिझनेसच्या व्हेरियस आस्पेक्ट्सबद्दल. कुठल्या आस्पेक्ट्सबद्दल, मुळात ॲनालिसिसचा उद्देश काय आहे, तर प्रॉफिटेबिलिटी, लिक्विडिटी, सॉल्व्हन्सी अँड कंपॅरिझन. तर या सगळ्याबद्दलची मतं जी आहेत हे तुम्ही इंटरप्रिटेशन केल्यानंतर ठरवू शकता. दोन्हींमधला फरक किंवा त्यांचं एकमेकांवरती काय त्यांच्यामध्ये साम्य आहे ते बघूया आपण. ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन बोथ आर कॉम्प्लिमेंटरी. ॲनालिसिस केल्याशिवाय तुम्ही इंटरप्रिटेशन करू शकत नाही आणि नुसतं ॲनालिसिस करून उपयोग नाही, तर तुम्ही पुढे जाऊन त्याचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे, तरच त्या ॲनालिसिसचा उपयोग आहे. फर्दर बोथ रिक्वायर्स होमोजिनियस अँड कंपॅरेबल फायनान्शियल डेटा. या दोन्हीसाठी तुम्ही जो फायनान्शियल डेटा वापरता तो होमोजिनियस पाहिजे आणि कंपॅरेबल पाहिजे. देन दॅट्स वाय, म्हणजे हे कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, वेगवेगळी टूल्स ऑफ ॲनालिसिस वापरायला लागतात विच फॅसिलिटेट्स इंटरप्रिटेशन. पुढे आपल्याला बघायचे ही टूल्स ऑफ ॲनालिसिस कोणती आहेत. आधी ॲनालिसिसचे प्रकार आपण बघूया. 5 प्रकार इथे दिलेले आहेत. इंट्रा फर्म ॲनालिसिस म्हणजे एखाद्या एंटरप्राइजमध्ये स्वतःशी केलेलं कंपॅरिझन. देन इंटर फर्म ॲनालिसिस म्हणजे 2 फर्ममध्ये केलेलं ॲनालिसिस. स्टँडर्ड ॲनालिसिस म्हणजे तुम्ही स्वतः स्टँडर्ड ठरवता किंवा इंडस्ट्रीचे स्टँडर्ड ठरलेले असतील तर त्याबरोबर तुम्ही कंपॅरिझन करता. हॉरिझॉन्टल ॲनालिसिस म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पिरियड्सचं ॲनालिसिस करता, अकाउंटिंग इयर्स जे आहेत त्या अकाउंटिंग इयर्सचं ॲनालिसिस करता. आणि व्हर्टिकल ॲनालिसिस म्हणजे एकाच वर्षामध्ये तुम्ही तुमच्याच वेगवेगळ्या फायनान्शियल फॅक्टर्सचं ॲनालिसिस करता. सो हे 5 प्रकार आहेत, त्याची उदाहरणं नेक्स्ट स्लाईडमध्ये दिलेली आहेत. इंट्राफर्म ॲनालिसिसमध्ये टाईम सिरीज ॲनालिसिस आणि ट्रेंड ॲनालिसिस दिलेलं आहे. आपण हे ट्रेंड ॲनालिसिसचे प्रॉब्लेम शिकणार आहोत. इंटरफर्म ॲनालिसिसमध्ये क्रॉस सेक्शन किंवा क्रॉस सेक्शन ट्रेंड ॲनालिसिस ही उदाहरणं आहेत. स्टँडर्ड इंडस्ट्री लेव्हलचे वेगवेगळे जर स्टँडर्ड्स ठरवलेले असतील तर उदाहरणार्थ ग्रॉस प्रॉफिटचा स्टँडर्ड रेशिओ ठरवला असेल इंडस्ट्रीमध्ये एखाद्या, किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा स्टँडर्ड रेशिओ ठरवला असेल, सो दॅट इज इंडस्ट्री स्टँडर्ड. देन हॉरिझॉन्टल ॲनालिसिसची उदाहरणं कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आणि कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. हे सुद्धा आपण तयार करायला शिकणार आहोत. पुढचा भाग आपल्याला हाच शिकायचा आहे. देन व्हर्टिकल ॲनालिसिसचे प्रकार आहेत कॉमन साईज बॅलन्स शीट अँड कॉमन साईज इन्कम स्टेटमेंट. हे सुद्धा आपल्याला तयार करायला शिकायचं आहे. सो ही वेगवेगळी उदाहरणं आहेत. सो आज आपण इथे थांबतो आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट,
कॉमन साईज आणि ट्रेंड अनालिसिस हे कसे कसे करायचे त्याचे फॉर्मॅट्स आपण बघू आणि 1 बाय 1 त्याचे प्रॉब्लेमसुद्धा आपण बघणार आहोत. थँक्यू. बी सेफ अँड कीप स्टडिंग.